लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील हे विजयी होतील असा विश्वास महिला मोर्चाच्या भाजपा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी व्यक्त केलाय। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे विजयी होतील असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांनी सांगलीत व्यक्त केलाय। राज्यात भाजपाकडे महिलांचा प्रतिसाद मोठा आहे। अनेक ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपला आहे। देशाबरोबर महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणारे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत अशी महिलांची अपेक्षा आहे। त्यामुळे भाजपला महिला भरभरून मतदान करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील असा विश्वासही मानसी नाईक यांनी व्यक्त केलाय। यावेळी नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। आणि मला अत्यंत आनंद होतोय हे सांगताना की महिलांमध्ये खूप उत्साह आहे। मतदानासाठी पूर्ण क्षमतेने बाहेर पडण्याची त्यांची तयारी आहे। कारण ही निवडणूक महिला एक आई म्हणून बघते आणि एक आई म्हणून एक कुटुंबाची प्रमुख म्हणून ती कायम आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा त्याच्या समृद्धीचा एक स्वप्न पाहत असते। आजची महिला अत्यंत खुश आहे कारण तिच्या मुलाचं भवितव्य सुरक्षित आहे, तिच्या मुलीची सुरक्षिततेची काळजी घेतली गेलेली आहे आणि एकूणच सगळ्या योजना ज्या 4.5 वर्षांमध्ये आलेल्या आहेत त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली थेट किंवा अप्रत्यक्षपणे फायदा हा तिच्या कुटुंबाला मिळालेला आहे। आणि त्यामुळे महिलांनी असं ठरवलेलं आहे की आम्हाला सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन देणाऱ्या या सरकारच्या मागे आम्ही ठामपणाने उभे आहोत आणि आमच्या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सगळ्या उमेदवारांच्या मागे महिला शक्ती पूर्ण ताकदीने उभी असल्याचं चित्र आम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतंय। आज देखील आम्ही मिरजेमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जो एक मेळावा केला महिलांचा, त्याला देखील जवळजवळ 1,500-2 हजार महिलांची उपस्थिती होती। अत्यंत उत्स्फूर्तपणे महिला बसायला जागा नसतानाही त्या प्रचाराच्या एकूण रचनेमध्ये आमचा सहभाग आहे हे दाखवण्याची त्यांना इच्छा असल्यामुळे महिला तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या होत्या, महिला उभ्या होत्या। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।